लास्ट सेशन बघितलेले, 2 सेशन बघितलेले करंट अफेअरचे. ओके, ज्याच्यामध्ये आपण व्हेरियस जे आपले टॉपिक आहेत, इकॉनॉमिकल टॉपिक असतील, पॉलिटिकल टॉपिक असतील, एन्व्हायरमेंटल टॉपिक आहेत, बरोबर, अवॉर्ड्स वगैरे, स्पोर्ट्स, हे सगळं काही इन्क्लूड करून आपण मिक्स सेशन घेत आहोत 2023 चे करंट अफेअर. तर आजच्या सेशन मध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे ते बघा. जिष्णू बरुआ जे अपॉइंटेड झालेले आहेत सर्कचे चेअरमन म्हणून, देन ग्रीन बॉन्ड्स, देन डेथ ऑफ शरद यादव, मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2023, 95th अकॅडमी अवॉर्ड ज्याला आपण ऑस्कर अवॉर्ड सुद्धा म्हणतो, किसान विकास पत्र, एम.व्ही. गंगाविलास आणि ओईसीएम स्टेटस टू अरवली पार्क, हे टॉपिक काय करणार आहोत आपण कव्हर करणार आहोत. ओके, सो आतापर्यंत आपण जे सेशन बघितलेले आहेत इन डेप्थ बघतोय आपण, म्हणजे ऑल एक्झामिनेशनला आपण कन्सिडर करूनच सेशन काय करत आहोत, कंडक्ट करत आहोत, जेणेकरून क्वेश्चन कसाही आला तर तुम्हाला काय करता आला पाहिजे, अटेम्प्ट करता आला पाहिजे. आता याच्यामध्ये फर्स्ट न्यूज आपण बघितली ती म्हणजे कोणती, जिष्णू बरुआ, जे टॉपिक लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे जिष्णू बरुआ यांची. आता इथे त्यांची इमेजही तुम्हाला मी दिलेली आहे. जिष्णू बरुआ जे अपॉइंट झालेले आहेत सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजे सर्कचे चेअरपर्सन म्हणून. ओके, आणि हे अपॉइंट कधी झालेले आहेत, 27 फेब्रुवारी 2023 मध्ये. आता बघा, हे जे ऑफिसर जे कमिशन, एखाद्या कमिशनचे काय बनतायत, हेड बनतायत, चेअरपर्सन बनतायत, तर हे कोण असणार आहेत, पूर्वी 98 बॅचच्या, 1998च्या बॅचचे IAS ऑफिसर होते हे. ओके, आणि त्यांना केडर कोणतं मिळालेलं त्यावेळेस, आसाम आणि मेघालयाचं केडर मिळालेलं. तर तिथे त्यांनी सर्व्हिस सुरू केली कधी, 1998ला. आणि आता विचार करा, रिटायरमेंट पर्यंत ते कुठे पोहोचलेले आहेत, चेअरपर्सन झालेले आहेत एका कमिशनचे, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, ह्याचे कोण झालेले आहेत, चेअरपर्सन झालेले आहेत. आता युनियन मिनिस्टर ऑफ पॉवर कोण आहेत, R.K. सिंग, ज्यांनी काय केलेलं आहे, यांना ओथ आणि सिक्रेसीची जी काय द्यावी लागते, एक शपथविधी ज्याला आपण म्हणतो, तो त्यांनी पदभार त्यांना सोपवलेला आहे. ओके, कधी, 2 मार्च 2023, म्हणजे अपॉइंटमेंट कधी झाली, 27ला, आणि ऍक्च्युअली त्यांची ओथ अँड अफर्मेशन कधी झालं, 2 मार्च 2023ला. ओके, हे बरुआ जे आहे ते पी.के. पुजारी यांच्या जागी त्यांनी आपलं हे, म्हणजे यापूर्वी कमिशनचे हेड कोण असणार आहेत, पी.के. पुजारी, त्यांच्या जागी कोण आले, बरुआ हे आले, जिष्णू बरुआ. ओके, हे चीफ सेक्रेटरी होते आसाम मध्ये 2020 मध्ये ते ऑगस्ट 2022, या पिरियड मध्ये ते कोण होते, चीफ सेक्रेटरी ऑफ आसाम, आसाम राज्याचे चीफ सेक्रेटरी. बघा, तुम्ही काउन्सिलिंगच्या वेळेस असाल किंवा सरही तुम्हाला नेहमी सांगतात की तुम्ही वयाच्या कमी याच्यामध्ये सुरुवात केली अभ्यासाची, म्हणजे 20, 21, 22 वर्षामध्ये ज्यांना पोस्ट मिळाली, 23 वर्षामध्ये, तर ते अगदी सेक्रेटरी लेवलला, चीफ सेक्रेटरी लेवलला पोहोचतात. तर असंच यांनी काय केलेलं असणार आहे, या पूर्ण स्पर्धा परीक्षांमधूनच हे व्यक्ती तिथे पोहोचलेले आहेत, बरोबर की नाही. सो आफ्टर रिटायरमेंट त्यांनी आसाम ची जी चेअरपर्सनशिप आहे, पॉवर डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, इथे काय केलं, चेअरपर्सन म्हणून काम केलं. नंतर एमफिल डिग्री होल्ड केलेली आहे त्यांनी डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी मध्ये, MA केलेला आहे हिस्ट्री मध्ये, आणि BA केलेला आहे फिलॉसॉफी मध्ये. तर बघा, वेगवेगळ्या फील्ड मध्ये सुद्धा काय करतात लोक, एज्युकेशन घेतात, ज्या ज्या क्षेत्राचं त्यांना नॉलेज हवं असतं. आता थोडंसं समजून घेऊया की हे नेमकं कमिशन काय आहे, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन. इथे तुम्हाला मी इमेजही प्रोव्हाइड केलेले आहेत. जी इमेज कसली दिसते तुम्हाला, KVV आयोग म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिसिटी हे रेग्युलेटरी कमिशन आहे त्याची इमेज आहे, केंद्रीय विद्युत विनियामक आयोग मराठीमध्ये. ओके, सो सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, त्यांच्या वेबसाईट वरच्या ह्या इमेजेस तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. आता सर्क जे आहे ते इस्टॅब्लिश झालेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून, इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन ऍक्ट 1998 मध्ये. ओके, कोणत्या कायद्याने एखादी कमिशन, एखादी बॉडी इस्टॅब्लिश होते त्याला आपण स्टॅट्युटरी म्हणतो, बरोबर की नाही. सो ही सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन कोणत्या कायद्याने इस्टॅब्लिश झालेली आहे, इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन ऍक्ट 1998 इस्टॅब्लिश झालेली आहे 24 जुलै 1998. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे, आणि ज्युरिस्डिक्शन कशा अंडर येणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इंटरस्टेट ट्रान्समिशन. ओके, यांच्या अंतर्गत त्यांचं काय असणार आहे, ज्युरिस्डिक्शन असणार आहे. तर ह्या बेसिक फॅक्ट्स होत्या, लक्षात आला हा पॉइंट, छोटा पॉइंट आहे, अशा पॉइंटचा स्टडी खूप जास्त लेंदी करायचा नाही. ओके, हा एक छोटा पॉइंट होता, फॅक्टफुल पॉइंट. कधी कधी अशा काही एक्झाम्सला विचारलं जातं, कोण कुठे नियुक्त्या कुठे झालेल्या आहेत, व्यक्तिभेद म्हणून हा पार्ट आपण इथे कन्सिडर करायचंय. ओके, पर्सनॅलिटी इन द डिस्कशन्स. देन
आपल्याला इथे बघायचं आहे सेकंड पॉइंट, ग्रीन बॉन्ड्स. आरबीआयने काय केलेलं आहे, त्याला हिरवा कंदील दिलेला आहे. आणि हे आहे आपल्या युट्यूबचं थंबनेल. तर तुम्ही याच्यासाठी पूर्ण इंडेप्थ सरांनी सेशन घेतलेला आहे, म्हणून मी तो टॉपिक काय केलेला आहे इथे कंटिन्यू करत नाहीये. तर तुम्ही हे सेशन, आजचं सेशन झाल्यानंतर लगेच बघा, म्हणजे कंटिन्युटी राहील आपली. ओके, सो हा पॉइंट आपण इथे कंटिन्यू करणार नाही आहोत. त्याची लिंक वगैरे तुम्हाला अवेलेबल असणार आहे, युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ हा मिळणार आहे ग्रीन बॉन्ड्स. आणि महत्वाचा व्हिडिओ आहे, कारण इंडियामध्ये फर्स्ट टाइम ग्रीन बॉन्ड्स काय झालेले आहेत, अलर्ट. सो तो इनडेप्थ व्यवस्थित व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. देन याच्यानंतर शरद यादव यांची डेथ. ओके, व्यक्तिवेधाचा हा एक पार्ट आहे. आता हे शरद यादव यांना असं बोललं जातं की नितीश कुमार जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे कोण आहेत, राजनैतिक गुरु आहेत. ओके, आणि यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. मंडल कमिशन बरोबर पण यांनी वर्क केलेला आहे, महत्वाचा रोल त्यावेळेस प्ले केलेला होता. ओके, तर यांच्या डेथ बाबत जाणून घेण्यापूर्वी यांचा जन्म बघा 1 जुलै 1947 ला झालेला आहे बबई मध्य प्रदेशमध्ये. आणि त्यांची डेथ झालेली आहे 12 जानेवारी 2023 ला गुरुग्राम हरियाणा इथे. ओके, फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ युनायटेड जनता दल अँड जेडीयू, ज्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो जनता पक्ष, जनता दल म्हणतात. ओके, सो हे एक सिनियर सोशलिस्ट लीडर होते. एज्युकेशन त्यांचं बीएससी रॉबर्टसन कॉलेज जबलपूर मधून, बी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जबलपूर मधून गोल्ड मेडलिस्ट आहेत हे. ओके, त्यांनी करिअर स्टार्ट केलं एक स्टुडंट एज्युकेशन अँड मुवमेंट म्हणून. म्हणजे बघा, प्रत्येक कॉलेजमध्ये प्रेसिडेंट वगैरे असतो, स्टुडंटचे मुद्दे पोहोचवण्यासाठी ते काय करतात, काम करतात. तर त्यांनी तेव्हापासूनच काय केलेली, आपल्या या राजनैतिक करिअरची सुरुवात केलेली. आणि त्यांना फर्स्ट, एक मिनिट, स्टुडंट येत आहेत, ऍडमिट करूया. ओके, आणि हे फर्स्ट नॅशनल प्रेसिडेंट होते जनता दलचे. ओके, पहिले नॅशनल प्रेसिडेंट अगदी 2003 पासून तर 2016 पर्यंत यांनी ते पद भूषवले. विचार करा, किती, 2003 पासून 2016 पर्यंत कंटिन्युअस ते कोण होते, नॅशनल प्रेसिडेंट ऑफ जनता दल. आणि त्यांना अरेस्ट सुद्धा झालेली होती, मिसा ऍक्ट 1969, 70, 72 अँड 1975. आता तुम्हाला 69 to 75 हा काळ काय दिसेल, मिसा ऍक्ट. मिसा ऍक्ट बद्दल ऐकलेलं आहे का? इंटरनल सिक्युरिटीचा जर स्टडी करत असाल तर मिसा ऍक्ट बद्दल तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल. माहित आहे तुम्हाला याबद्दल? मॅम एमर्जन्सी ड्युरिंग लॉकडाऊन. येस, मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट 1969. ज्या वेळेस आपल्याकडे एमर्जन्सी डिक्लेअर केलेली होती आपल्या पीएम इंदिरा गांधी यांनी, आणि त्या काळात त्यांनी काय केलेलं, बऱ्याचशा लोकांना अटकेत वगैरे किंवा बंदीमध्ये ठेवलेलं, बरोबर की नाही? सो यांना, ह्या लोकांना काय केलेलं, बंद करून ठेवलेलं. यांना पेन्शन वगैरे सगळं, म्हणजे जे काही एक स्टायपेंड सारखी कन्सेप्ट होती तेही दिलं जायचं. मग त्यावेळेस डिसिजन्स पण काय झालेले, अमेंडमेंट्स बऱ्याचशा झालेल्या, गव्हर्नमेंट मोर पॉवरफुल आपल्याला झालेली बघायला मिळालेली, बरोबर की नाही? सो यांना अरेस्ट केलं गेलं मिसा ऍक्ट मध्ये. पुन्हा त्यांनी महत्वाचा रोल प्ले केला, जेव्हा जनता पक्षात सरकार आलं त्यावेळेस महत्वाचा रोल प्ले हा यांनी केला की मंडल कमिशनने ज्या रिकमेंडेशन काही दिलेल्या त्यामध्ये त्यांनी योगदान दिलं. मंडल आयोग माहित आहे कशाशी संबंधित आहे, ज्या मुद्द्याला अजूनही उचलून धरलं जात आरक्षणामध्ये समावेश. आहे. आरक्षणाचा. बरोबर, जे आरक्षणाशी संबंधित हे मंडल कमिशन इस्टॅब्लिश झालेलं. म्हणजे एज्युकेशन मध्ये आरक्षण जे दिलं जाते ते कशा बेसवर द्यायचं, लोक ग्रुप्स, गट कसे क्रिएट करायचे, त्याच्या संबंधी रिकमेंडेशन देण्याचं काम कुणाला होतं, मंडल आयोगाला. आणि मंडल आयोगामध्ये सुद्धा यांचं काय आहे, पार्टिसिपेशन. तर आता हे बघा, जेव्हा पण आपण असे काही करंट अफेअर बघतो, ह्या व्यक्तीविषयी आपल्याला खूप जास्त क्वेश्चन येणार का, नाही, पण त्याचा संबंध कशा कशाशी आले त्या गोष्टी मात्र कशाही विचारल्या जाऊ शकतात. ओके, सो इथे महत्वाचे पॉईंट दोन कोणते मिळाले तुम्हाला, मिसा ऍक्ट मिळाला आणि मंडल कमिशन मिळालं. असं रिलेव्हन्सी फाइंड आउट करायची असते. ओके, त्याच्यानंतर त्यांनी एक बिहारमध्ये ऍक्टिव्ह स्टुडंट मुवमेंट मध्ये सुद्धा ते होते. ओके, देन पुन्हा इन्फ्लुएन्स झाले ते सोशलिस्टिक आयडियाज होते, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांची नावं तुम्ही, आपला जो आफ्टर इंडिपेंडन्स काळ आहे ना, पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला यांची नावं माहित होतील, जयप्रकाश नारायण वगैरे. ओके, हे कोण होते, सोशलिस्ट आयडियाचे लीडर्स होते. सोशलिस्ट आयडिया म्हणजे काय, सर्व काही काय असावं, समाजासाठी असावं, बरोबर की नाही? देन सोशलिस्ट, कम्युनिस्ट, आणखी कोणतं, कॅपिटलिस्ट, असे वेगवेगळे अप्रोच आहेत की नाही? तर हे सोशलिस्ट मध्ये लोकांसाठी, जनतेसाठी सगळे काही रिसोर्सेस असावेत आणि जनतेला जास्तीच्या सुविधा उपलब्ध करून देणं, कमी खर्चात किंवा विनामूल्य,
अशा ह्या आयडियाज असतात. ओके. सो यादव जे होते फर्स्ट इलेक्टेड झालेले लोकसभामध्ये जबलपूरमध्ये, आणि 27-28 या एज मध्ये ते काय झालेले, त्यांचं इलेक्शन झालेलं. ओके. बाय द इलेक्शन कधी 1974 मध्ये झालं. डेथ ऑफ सेठ गोविंदास यांच्या डेथ नंतर त्यांनी काय केलेली, एंट्री केलेली कशामध्ये, पॉलिटिक्स मध्ये. 1986 मध्ये त्यांनी राज्यसभेमध्ये एमपी पद भूषवलं. ओके. इलेक्टेड झाले आणि एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट झाले ते. नंतर 89-90 मध्ये ते युनियन मिनिस्टर ऑफ टेक्सटाईल झाले. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री त्यांना पुढे मिळाली. लेबर अँड एम्प्लॉयमेंटचा त्यांना चार्ज मिळाला. ओके. देन कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन ही मिनिस्ट्री मिळाली. त्याच्यानंतर 97 मध्ये पुन्हा ते इलेक्टेड झाले नॅशनल प्रेसिडेंट ऑफ जनता दल. की 97 मध्ये ते काय झाले, प्रेसिडेंट झाले, नॅशनल प्रेसिडेंट ऑफ जनता दल. देन 98 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी संयुक्त जनता दल फाउंड केला. 2012 मध्ये यांनी पुन्हा काय केलं, यांना अवॉर्ड देण्यात आला, आउटस्टँडिंग पार्लमेंटरियन अवॉर्ड फॉर हिज सबस्टॅन्शियल कंट्रीब्युशन इन पार्लमेंट. आता तुम्ही बघाल, सुरुवात कुठून केली, स्टुडंट एज्युकेशन मुवमेंट पासून त्यांनी आपल्या करिअरची पॉलिटिक्स मध्ये सुरुवात केली, आणि ते पोहोचले कुठपर्यंत, टेक्सटाईल मिनिस्ट्री, सिव्हिल एव्हिएशन, लेबर अँड एम्प्लॉयमेंट, कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. किती मोठे हे गोष्टी त्यांनी सांभाळलेल्या आहेत. तर हे खूप चांगलं कंट्रीब्युशन केल्यामुळे त्यांना 2012 मध्ये कोणता अवॉर्ड मिळाला, पार्लमेंटेरियन अवॉर्ड. आता इथे क्वेश्चन, ह्या कोणत्या इयर मध्ये त्यांनी कोणतं कोणतं मिनिस्टर होते असं काही विचारलं जाणार नाही. व्यक्ती त्यांची थोडीशी माहिती पाहिजे, म्हणजे त्यांच्याबद्दल फॅक्ट्स लक्षात राहतील. मंडल कमिशन इथं महत्वाचं बनलेलं आहे. 2012चा आउटस्टँडिंग पार्लमेंटेरियन अवॉर्ड लक्षात ठेवा, आणि मिनिस्ट्री कोणकोणत्या वरवर लक्षात ठेवा. ओके. आणि त्यांच्यावर प्रभाव कुणाचा होता, जयप्रकाश नारायण आणि मनोहर लोहिया त्यांच्या सोशलिस्टिक आयडियाचा. देन 2016 मध्ये त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांनी पार्टी सोडली, अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्यांना बाहेर हकालपट्टी करण्यात आली. देन पुन्हा डिस्क्वालिफाईड झाले, मग ते राज्यसभामध्ये 2017ला, मग त्यांनी वेगळा पाथ निवडला. ओके. लोकतांत्रिक जनता दल 2018 मध्ये, पण त्याच्यात त्यांना सक्सेस मिळालं नाही. त्यांना इमर्जन्सीच्या काळात जेल सुद्धा झाले, जो मिसा ऍक्ट आपण बघितला त्यानुसार. आणि पुन्हा ते एक म्हणतो ना, लीडर टू बी इलेक्टेड टू लोकसभा फ्रॉम 3 स्टेट्स. आणि हे यांच्याबद्दल ही महत्वाची फॅक्ट्स आहे की पहिल्यांदा अशा 3 स्टेट मधून त्यांनी काय केलेलं आहे, लोकसभेमध्ये लीडरशिप दाखवलेली आहे, मध्य प्रदेश, युपी आणि बिहार. आणि म्हणूनच मुख्यमंत्री जे नितीश कुमार आहेत, त्यांचे राजनैतिक गुरु यांना म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तिथेही संबंध येतो. नाहीतर तुम्हाला वाटेल की एमपी मध्ये होते, मग तिकडचा संबंध कसा आला, त्यांचे गुरु कसे झाले. ओके. सो पुढे मेन्स हॉकी वर्ल्ड कप 2023 ही न्यूज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे जे व्हर्जन आहे म्हणजे हॉकी वर्ल्ड कपचं, ते 15th व्हर्जन आहे. ड्युरेशन होता 13 to 29 जानेवारी 2023. व्हेन्यू होतं भुवनेश्वर कालिंगा स्टेडियम आणि रूरकेला बिरसा मुंडा इंटरनॅशनल हॉकी स्टेडियम. ओके. ऑर्गनायझर होते इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन. आणि हॉकी सॉन्ग सुद्धा इथे काय केलेलं, डेडिकेट केलेलं, कंपोज केलेलं होतं ते प्रेम आनंद यांनी. आणि सुखविंदर सिंग यांनी काय केलेलं, गायलेलं ते सॉन्ग होतं, जय हो हिंदुस्तान. ओके. मस्कट ओली द वॉरियर, ओलिव्ह रायडली टर्टल यांचा सुद्धा इथे उल्लेख केलेला आहे. देन विनिंग टीम होती जर्मनी 2002. थर्ड टाइम जर्मनी हे काय केलेलं आहे, विनर ठरलेली आहे 2023, 2002 आणि 2006 मध्ये. रनर अप टीम होती बेल्जियम. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय होता, लास्ट सामना खेळला गेलेला आणि त्याच्यापैकी जर्मनी विजेता घोषित झाली. ओके. फायनल आपल्याला बघायला मिळतं की जर्मनीने बेल्जियमला 5-4 अशा पेनल्टी शूटआउट मध्ये काय केलेलं, डिफीट केलं, जिंकलेलं होतं. देन नेदरलँडने ब्रॉन्झ मेडल जिंकले. तर थर्ड प्लेसला, म्हणजे फर्स्ट प्लेस कुणाचं, जर्मनी, सेकंड बेल्जियम अँड थर्ड वन वॉज नेदरलँड. ओके. 3-1 असं त्यांनी ऑस्ट्रेलिया बरोबर जिंकलेलं होतं. देन या मॅचच्या बाबत बोलायचं झालं, आणखी काही महत्वाचे पॉइंट आहेत. आता हे पॉइंट आहेत ना, हे फारसे नाही लक्षात ठेवले तरी चालेल, थोडक्यात एकदम त्याच्यातलं महत्वाचंच आपण पिक करूयात. ओके. नेदरलँडने रेकॉर्ड ब्रेक केला, रेकॉर्ड केला, बिगेस्ट विन इन द हिस्ट्री ऑफ हॉकी वर्ल्ड कप. म्हणजे आतापर्यंत नेदरलँडने काय केला, सगळ्यात मोठा रेकॉर्ड क्रिएट केला, तो म्हणजे 14-0 असा चिली बरोबरचा सामना त्यांनी जिंकलेला. आणि ऑस्ट्रेलियाने आधी रेकॉर्ड केलेला होता 12-0. सो ही थोडक्यात 14-0
हे लक्षात ठेवा कुणाच्या बाबतीत, नेदरलँडच्या रेकॉर्ड बाबतीत. आणि कुणाविरुद्ध? चिली विरुद्ध. आधीचा रेकॉर्ड कुणाचा होता? ऑस्ट्रेलियाचा होता. ओके. देन हॉकी वर्ल्ड कप जो आहे तो स्टार्ट झालाय 71 पासून, आणि इंडियाने सुद्धा प्रिव्हियसली हॉकी होस्ट केलेल्या 82 मध्ये, 2010 मध्ये, 2018 मध्ये, आणि या वर्षी सुद्धा. ओके. हे फोर्थ टाइम आहे इंडियाने होस्ट केलेलं, म्हणजे आपल्याकडे सामना हे खेळले गेलेले. कधी? 82, 2010, 2018 आणि 2023. ओके. देन वर्ल्ड कप जो होता तो ऑर्गनाईज केलेला, हा ऑर्गनाईज केला तो 2 वर्षाने. ओके. म्हणजे 75 ला. आफ्टर दॅट वर्ल्ड कप हेल्ड झाला 3 वर्षांनी, 81 ला. आणि सिन्स 86 आपल्याला वर्ल्ड कप, हॉकी वर्ल्ड कप जो आहे तो 4 वर्षांनी, म्हणजे कन्झिक्युटिव्ह इयर्स इन द सेन्स 4 वर्षांनी एकदा होणार. ओके. समजा इथे उदाहरण घ्यायचं झालं तर आता 23 ला झाले, तर 24, 5, 6, 7, म्हणजे 27 ला आता पुन्हा काय होणार? 27, 28 मध्ये हा हॅपन होणार. ओके. पुन्हा वर्ल्ड कप खेळला जाणार. देन याच्यानंतरची पुढची न्यूज आहे 95th अकॅडमी अवॉर्ड्स. ओके. 95th अकॅडमी अवॉर्ड्स. ती न्यूज बघण्यापूर्वी आता ह्या छोट्या छोट्या आपण 2-3 न्यूज बघितलेल्या आहेत, त्यांची काय करूयात? क्वेश्चन विचारते मी तुम्हाला. ओके. चालतील? सगळ्यात पहिल्या, कुणाची नियुक्ती सर्कच्या अध्यक्षपदी झाली? चेअरपर्सन कोण होते सर्कचे? आठवा. प्रयत्न करा. प्रयत्न करा. कुणाची नियुक्ती झालेली? सगळे विसरले? जी मॅम, आर के सिंग. जिष्णू बरुआ. जिष्णू. अच्छा. कोण जिष्णू अपॉइंट जिष्णू झाले? मला वाटलं की सगळ्यात पहिल्यांदा. ओके. नाही नाही, जिष्णू बरुआ. ओके. आणि सर्कचा लॉंग फॉर्म काय आहे? सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन. ओके. एस्टॅब्लिश कधी झाली आहे? 98 ला. 98 ला. 24 जुलै 1998. हेडक्वार्टर? 1998. हेडक्वार्टर? न्यू दिल्ली. न्यू दिल्ली. आणि कोणत्या कायद्याअंतर्गत? इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी 1998 कमिशन ऍक्ट. कमिशन. ओके. देन त्याच्यानंतर पुढे बघितलेलं शरद यादव यांच्याबद्दल. शरद यादव यांच्याबद्दल एक एक फॅक्ट पटापट सांगत. ते सगळ्यात पहिल्यांदा लोकसभेवर जबलपूर मधून निवडून आले. सगळ्यात कमिशन मध्ये त्यांचा इम्पॉर्टंट रोल आहे. मंडल कमिशन मध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे. ओके. आणखी? ही वॉज फर्स्ट नॅशनल प्रेसिडेंट ऑफ जनता दल. ओके. जनता दलचे पहिले नॅशनल प्रेसिडेंट होते. आणखी? आणि मिसा ऍक्ट मध्ये त्यांना हे झालेली, जेल झालेली. येस, मिसा ऍक्ट मध्ये त्यांना जेल झालेली. बरोबर. ओके. आणखी यांच्याबद्दल आणखी फॅक्ट सांगा, प्रयत्न करा. 2016 मध्ये ते कोणकोणत्या मिनिस्ट्रीमध्ये झालेले. येस, कोणकोणत्या मिनिस्ट्रीमध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे ऍज अ मिनिस्टर? टेक्सटाईल सगळ्यात पहिला. देन फूड मिनिस्ट्री पण होती. फूड मिनिस्ट्री, फूड अँड ट्रान्सपोर्टेशन आय थिंक. बरोबर. डिस्ट्रीब्युशन, फूड अँड डिस्ट्रीब्युशन. ओके. आणखी? सिव्हिल पण काहीतरी होतं ना मॅम. सिव्हिल एव्हिएशन होतं. राईट, सिव्हिल एव्हिएशन होतं. देन आणखी? लेबर अँड एम्प्लॉयमेंट महत्वाची होती. लेबर अँड एम्प्लॉयमेंट 4 आणि कन्झ्युमर अफेअर्स 5. या ठिकाणी त्यांनी ऍज अ मिनिस्टर म्हणून वर्क केलेलं, आणि म्हणून त्यांना आउटस्टँडिंग पार्लमेंटेरियन अवॉर्ड कोणत्या वर्षी मिळाला? 2012. 2012 या वर्षी. ओके. सो ह्या महत्वाच्या फॅक्ट होत्या त्यांच्याबद्दल, त्या तुम्हाला चांगल्या लक्षात राहिलेल्या आहेत. देन पुढे बघितलेलं आपण मेन्स हॉकी वर्ल्ड कप. हॉकी वर्ल्ड कप किती वर्षांनी होतं? आता सध्या 4 वर्षांनी होत. ओके. यापूर्वी? 3 वर्षांनी पण होत होतं आणि 2 वर्षांनी पण होत होतं. 75 पर्यंत बरोबर. 2 वर्ष होते, नंतर 81 to 86 3 वर्ष होतं, आणि नंतर आतापर्यंत 4 वर्षांनी होते. बरोबर. व्हेरी गुड. याच्यानंतर हे कितवं व्हर्जन होतं हॉकी वर्ल्ड कपचं? 15व. 15वं. कोणत्या वर्षी? 2023. येस, 2023. हु इज द विनर? जर्मनी.
जर्मनी. जर्मनी विनिंग टीम होती. आणि सेकंड म्हणजे रनर अप कोणाला म्हणणार, कोण होतं? बेल्जियम, जो बेल्जियम होतं. त्या टीम येस, विरोधात बरोबर. रनर अप. बेल्जियम आणि ह्यांच्या बरोबर काय झाली, लास्ट सामना खेळला गेलेला. मग जर्मनी आणि बेल्जियम, त्याच्यापैकी जर्मनी विनर झाली. विनर कितव्यांदा आहे जर्मनी? तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा. ओके. देन आपल्याला बघायला मिळतं याच्यामध्ये की तिसऱ्यांदा विनर अप ठरलेला, सॉरी विनिंग टीम ठरलेला आहे जर्मनी. आणि आणखी एक रेकॉर्ड क्रिएट केला या सामन्यादरम्यान. कोणता होता? 14-0. 14-0. येस, 14-0. राईट, 14-0. असं त्यांनी काय केलं, रेकॉर्ड क्रिएट केला. आणि आधीचा रेकॉर्ड कुणाचा होता त्यापूर्वी? ऑस्ट्रेलिया 12-0. राईट, ऑस्ट्रेलिया 12-0. बरोबर की नाही? आणि हा जो 14-0चा रेकॉर्ड केला कोणत्या देशाबरोबर? मिरचीला चिली. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? चिली. चिली. चिली, राईट. ओके. सो अशा पद्धतीने यांनी काय केला, हा रेकॉर्ड क्रिएट केला. याच्यामध्ये आपण बघितलं की ऑर्गनायझर कोण होतं? इंटरनॅशनल हॉकी इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन. फेडरेशन. ओके. सो पुढे आपण बेसिक बेसिक गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत. भारताने कितव्यांदा होस्टिंग केलेलं आहे हॉकीचं? 4th टाइम. 4. येस, 4th टाइम. यापूर्वी कधी कधी केलेलं? 1982 to येस, 2010, 2018 and 2022. राईट. व्हेरी गुड. ओके. देन आता आपल्याला बघायचंय 95th अकॅडमी अवॉर्ड. ओके. अकॅडमी अवॉर्ड जे आहेत त्यांना आपण ऑस्कर सुद्धा म्हणतो. आणि जे ऑस्कर कधी जनरली कधी होतात, एक म्हणतो ना, त्यांचा फंक्शन जो आहे तो कधी पूर्ण होतो, मार्चच्या महिन्यामध्ये. जवळपास फेब, मार्च, एप्रिल या महिन्यांमध्येच काय होतं, ऑस्कर सेरेमनी ज्याला आपण म्हणू तो पार पाडतो. ओके. तर 13 मार्च 2023 ला झालेला आहे. डॉल्बी थिएटर जे हॉलिवूडमध्ये आहे कॅलिफोर्नियाला. ओके. तिथे काय झालेलं आहे, हे 95th अकॅडमी अवॉर्ड झालेले आहेत. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स ह्या फिल्मने बेस्ट फिल्मचा अवॉर्ड मिळवलेला आहे. कोणत्या? एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स या फिल्मने बेस्ट फिल्मचा अवॉर्ड त्यावेळेस 2023 ला मिळवलेला आहे. आणि फिल्मला जवळपास 7 अवॉर्ड मिळालेले आहेत. ओके. कॉमेडियन जिमी किमेल यांनी ऑस्कर स्पीच दिलं 3rd टाइम. त्यांनी पूर्वी 17-18 मध्ये पण ऑस्कर स्पीच दिलेलं होतं. की आपल्या इंडियामध्ये जर बोलायचं झालं तर नातू नातू हे गाणं ऑस्कर सेरेमनी मध्ये काय केलं गेलेलं आहे, परफॉर्म केलं गेलेलं आहे. सिंगर राहुल सिप्लीगुंज आणि काल भैरव यांनी हे परफॉर्म केलेलं आहे. ओके. मायकल यू हे फर्स्ट एशियन विमेन ठरलेली आहे बेस्ट ऍक्ट्रेस मिळवणारी. बेस्ट ऍक्ट्रेस हा फर्स्ट एशियन, एशियामध्ये कुणालाच, आशियामध्ये कुणालाच अजून हा फर्स्ट, सॉरी एशियन विमेनला कोणताच बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड अजूनपर्यंत मिळालेला नव्हता. ही पहिली महिला ठरली गेली आहे, जी मलेशियामध्ये बॉर्न आहे आणि नॉन व्हाईट अशी ही ऍक्ट्रेस आहे. म्हणजे आता बघा जगभरामध्ये कुठेतरी काळा गोरा हा एक वर्णभेद दिसतोच आपल्याला. तर हे नॉन व्हाईट अशी ही ऍक्ट्रेस आहे, म्हणजे कोण, डार्क स्किन ऍक्ट्रेस. तर आता ह्या गोष्टी आपण तरी विचारात घेतल्या नाही पाहिजेत, परंतु अजूनही न्यूज मध्ये वगैरे अशा स्टेटमेंट वापरल्यात, म्हणून मीही मुद्दाम ही स्टेटमेंट इथे टाकलेली आहे. ओके. डॅनियल चॅन हे जे आहेत ते डायरेक्टर, त्यांनी बेस्ट डायरेक्टर साठी अवॉर्ड मिळवलेला आहे. 35 इयर्स ओल्ड आहेत आणि त्यांना 3rd टाइम हा डायरेक्टोरियल अवॉर्ड मिळालेला आहे. देन रुथ कार्टर यांना बेस्ट कॉस्ट्युम साठी, ओके, त्यांनी कॉस्ट्युम डिझाईन केले होते ब्लॅक पॅन्थर वकंडा फॉर एव्हर या फिल्मसाठी. ओके. फर्स्ट ब्लॅक वुमन ज्यांनी 2 ऑस्कर मिळवलेले आहेत या सुद्धा. देन यापूर्वी ऑस्कर फॉर ब्लॅक पॅन्थर, ऑस्कर ब्लॅक पॅन्थरला सुद्धा ऑस्कर मिळालेला आहे. ब्लॅक पॅन्थर मूवी तुम्ही जर बघितलेली असेल तर तुम्हाला माहित होईल. आता नवीन सुद्धा वकांडा फॉर एव्हर हा ब्लॅक पॅन्थर दुसरा जो पार्ट आहे तो सुद्धा आलेला आहे. आता रिसेंट मी ते 2024 चे पण काही ऍड केलेले आहेत ऑस्कर 2024. ओके. बेस्ट ऍक्टर मिळालेला आहे सिलियन मर्फी. त्यांचा रोल कोणता होता? ओपन हेमर या फिल्म मधल्या रोल साठी. देन बेस्ट ऍक्ट्रेस मिळाला पुअर थिंग्स मध्ये इमा स्टोनली. ओके. देन बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर रॉबर्ट डाउनी ज्युनियर ऑफर सेम फिल्म ओपन हेमर. ओके. देन सपोर्टिंग ऍक्टर द होल्डओव्हर्स विन जॉय रेडॉल्फ यांना मिळालेला आहे. देन बेस्ट डायरेक्टर मिळालेला आहे क्रिस्टोफर नोलन. ओपन हेमर हे त्यांचीच मूवी आहे. देन बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले
जस्टिन ट्रायट अँड आर्थर फरारी यांना अनाटॉमी ऑफ अ फॉल या मूवीसाठी मिळालेला आहे. बेस्ट मूवी ठरली ओपनहेमर. म्हणजे जवळपास ओपनहेमर ही कुणाची, क्रिस्टोफर नोलन यांच्या मूवीने रेकॉर्ड ब्रेक ऑस्कर्स मिळवले बघा. 1 2 3 4 इथेच दिसायला लागलेत आपल्याला 3 ते 4 अवॉर्ड्स. ओके. आणि क्रिस्टोफर नोलन यांच्या मूवीज अशा असतात, खूप एंगेजिंग आणि जबरदस्त मूवी असतात. इव्हन तुम्हाला लेक्चर्स मध्ये आपल्या सरांनी सुद्धा सांगितलं असेल, बऱ्याच मूवींचा संदर्भ दिला असेल. ओके. खूप छान डायरेक्टर आहेत, त्यांचं वर्कही खूप छान आहे. देन पुढे आता हे ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड किंवा ऑस्कर जे आहे ते सुरू कधी झाले, 29 पासून. मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स हे ऑर्गनाईज करतात. ओके. आणि सेरेमनी त्यांचा जो झाला 29 मध्ये सुरुवात झाली 16 मे 1929 ला हॉलिवूड रूझवेल्ट हॉटेलमध्ये, लॉस एंजलिस कॅलिफोर्निया. जनरली कॅलिफोर्नियामध्येच आपल्याला काय दिसतात, हे सेरेमनी झालेले दिसतात. टिपिकली हा फेब्रुवारी ते मार्च, म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल या पिरियड मध्येच आपल्याला बघायला मिळतात ऑस्कर सेरेमनी. ओके. लुईस बी मेयर जे हेड आहेत मेट्रो गोल्डविन मेयरचे, त्यांनी महत्वाचा रोल प्ले केलेला आहे हे ऑस्कर अवॉर्ड इस्टॅब्लिश करण्यासाठी, जेणेकरून आपली जी एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे त्यांना पण एक मोठा ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळावा, आणि ते सुद्धा एक काय असावं, करिअर म्हणून पाहिलं जावं. नाहीतर जनरली बघा सगळ्या सुख सुविधा असतात, कितीतरी श्रीमंत असतात ऍक्ट्रेस ऍक्टर लोक, पहिल्या पूर्वीचं जर वातावरण बघितलं तर त्यांना तितकंसा सन्मान दिला जात नव्हता. इव्हन या फील्ड मध्ये बरेचसे लोक येत सुद्धा नव्हते. तर कुठेतरी यांचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं तिथं होतं. देन इंडियन विनर्स जे आहेत ऑस्कर्सला, त्यांच्यामध्ये आपण आतापर्यंत कोणकोणते इंडियन्स होते ते बघूयात. भानू अथय्या, ज्यांनी ओन केलं बेस्ट कॉस्ट्युम डिझाईन 1983 मध्ये गांधी फिल्मसाठी, आणि हे सगळ्यांना माहित असेल. ए आर रहमान स्लमडॉग मिलेनियर साठी त्यांना मिळालेला आहे बेस्ट ओरिजिनल स्कोर अँड बेस्ट ओरिजिनल सॉन्ग फॉर स्लमडॉग मिलेनियर 2009 ला. आणि रेसुल पुकुट्टी यांनी बेस्ट साऊंड मिक्सिंग स्लमडॉग मिलेनियर साठी 2009 साच. देन गुलजार बेस्ट ओरिजिनल सॉन्ग जय हो स्लमडॉग मिलेनियर. ओके. सो स्लमडॉग मिलेनियर मध्येच आपल्या बऱ्याचशा इंडियन्स लोकांना काय मिळालेले आहे, अवॉर्ड, ऑस्कर अवॉर्ड मिळालेले आहे. ओके. देन नाटू नाटू सॉन्ग बद्दल आपण थोडस समजून घेऊ, जो ऑस्कर मध्ये एक प्रदर्शन केलं गेलेलं आहे या सॉन्गचं, किंवा कुठेतरी याच्यावर काय झालेलं, पूर्णपणे ऑस्करला डेडिकेशन सुद्धा 4-5 मिनिटाचा वेळ सुद्धा याच्यासाठी दिला गेला होता सेरेमनीमध्ये. ओके. तर हा नाटू नाटू सॉन्ग जे आहे ते तेलुगू फिल्म RRR या मूवी मधलं सॉन्ग आहे. आता तेलुगू फिल्म RRR सगळ्यांनीच ऐकली असेल. RRR फिल्म जी आहे तिचं एक इथे बघा पोस्टर सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे, राईज रोर अँड रिवोल्ट असं लॉंग फॉर्म आहे. ओके. ज्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या नावात सुद्धा हे सॉन्ग काय झालेलं आहे, पब्लिश झालेलं आहे. इंडियाने याच्यासाठी काय मिळालं, इंडियाला ऑस्कर फर्स्ट टाइम मिळालेला आहे, फर्स्ट टाइम इन दिस कॅटेगरी. ओके. कोणत्या कॅटेगरीमध्ये, बेस्ट सॉन्ग कॅटेगरीमध्ये. कोणत्या सॉन्गला, RRR मधल्या नाटू नाटू सॉन्गला. ओके. हे फर्स्ट टाइम झालेलं आहे. ऍक्टर रामचरण आणि ज्युनियर NTR यांचा जो रिदमिक डान्स होता त्याच्यामुळे हे सॉन्ग खूप प्रसिद्ध झालेलं आपल्याला बघायला मिळतं जगभरामध्ये. आणि यापूर्वी कोणता होता आपण बघितलेलं, जय हो, कशातलं, स्लमडॉग मिलेनियर. ओके. सो 2008-9च्या ड्युरेशन मधलं AR रहमान, गुलजार, बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये काय मिळालेले, अवॉर्ड. तर नाटू नाटू जे आहे ऑस्कर मध्ये रिकमेंड केलं गेलं, आणि राजामौली यांनी काय केलेलं, इंडिपेंडेंट एंट्री मधून हे सॉन्ग पाठवलेलं आहे. ओके. फर्स्ट सॉन्ग आहे जे शॉर्टलिस्ट झालेलं आहे इंडिया मधलं. देन ह्या सॉन्ग बद्दल आणखी सांगायचं झालं तर यांना क्रिटिक चॉईस अवॉर्ड फॉर बेस्ट सॉन्ग इन आउटस्टँडिंग सॉन्ग कॅटेगरी सुद्धा मिळालेला आहे गोल्डन ग्लोब अवॉर्ड मध्ये, 18th गोल्डन ग्लोब अवॉर्ड. म्हणजे सेम गाण्याला ऑस्कर मध्ये पण, आणि बेस्ट सॉन्ग किंवा काय म्हटलेलं आहे, आउटस्टँडिंग सॉन्ग, बेस्ट सॉन्ग इन द आउटस्टँडिंग सॉन्ग कॅटेगरी. ओके. क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड आहे हा, 18th गोल्डन ग्लोब मध्ये सुद्धा मिळालेला आहे. ते नाटू नाटू शॉर्ट झालेला आहे ऑगस्ट 2021 मध्ये मरिन्स्की पॅलेस. ओके. जे प्रेसिडेंट झॅलेन्स्की कीव युक्रेन येथे हे शूट झालेलं आहे पूर्णपणे. शूटिंग होतं 19 दिवसाचं, आणि 50 बॅकग्राऊंड डान्सर आणि 400 ज्युनियर ऍक्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. म्हणजे 450 लोकांचं हे काम आहे पूर्णतः, आणि इतर टीम क्रू असेल ती वेगळी. म्हणजे 500-600 लोकांनी मिळून हे काय केलेलं आहे, गाणं बनवलेलं आहे नाटू नाटू. आता हे नाटू नाटू सॉन्ग जे आहे ते नाचो नाचो म्हणून पण हिंदीमध्ये काय केलेलं आहे, रिलीज केलेलं आहे. नटुकुटू म्हणून तमिळमध्ये, आणि हल्ली नटू म्हणून
कन्नडामध्ये. ओके, सो हे वेगवेगळ्या नावांनी काय केलेलं आहे, पब्लिश केलेलं आपल्याला बघायला. देन पुढची न्यूज आपण कव्हर करणार आहोत, किसान विकास पत्र. इथे तुम्हाला फोटो सुद्धा दिसत असेल. किसान विकास पत्र जे आहे, इंटरेस्ट रेट त्याचा हाईक झालेला आहे जानेवारी मार्च 2023 मध्ये. म्हणजे जो इंटरेस्ट रेट दिला जात होता तो काय केला, वाढवलेला आपल्याला बघायला मिळतोय. केव्हीपी इंटरेस्ट रेट जो आहे तो फर्स्ट क्वार्टर मध्ये काय झालेला, अनाऊन्स केला गेलेला आहे डिसेंबर 2022, 30 डिसेंबर 2022 या पिरियड मध्ये. आणि हे न्यू इंटरेस्ट रेट जो आहे तो 7.2% आहे, जो आपल्याला जनरली एफडी ला वगैरे बघायला मिळतो ना. जेणेकरून लोकांनी काय करावं, जास्तीत जास्त इथे इन्व्हेस्टमेंट करावी आणि इंटरेस्ट रेट मिळवावा. ओके, सो किसान विकास पत्राला किती, 7.2%. आता याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ही सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आहे. सेव्हिंग आली म्हणजेच काय झाले, हे सेव्हिंग कुठे कोणाकडे कलेक्ट होणार. आपण सेव्हिंगचा पार्ट पूर्णपणे इकॉनॉमीचे सेक्शन ज्यांनी केलेले असतील तुम्हाला माहित असेल, सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम बद्दल आपण थोडंसं पाहिलेलं होतं. हे कलेक्शन कुणाकडे, कोणत्या एका बँकेकडे असणार का, हे गव्हर्नमेंटकडे जाणार की नाही. सेव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम पण म्हणतात. हे सगळं कलेक्शन गव्हर्नमेंटकडे जातं. फर्स्ट स्टार्ट केलं गव्हर्नमेंटने 1988 मध्ये इंडिया पोस्टच्या मदतीने. आपलं जे पोस्टल डिपार्टमेंट आहे त्याच्या थ्रू काय केलेलं आहे, इम्प्लिमेंट केलं गेलेलं आहे. आणि जर आपण बघायला गेलो तर जेव्हा आपण पब्लिक फायनान्स वगैरे हे चॅप्टर पाहिलेलं आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स असतात गव्हर्नमेंटचे. कोणकोणते असतात सांगू शकता, ज्याची कॉन्स्टिट्युशनल, येस कोणी सांगू शकता. आकस्मिक निधी, येस, आकस्मिक निधी, एमर्जन्सी, अजून संचित निधी, संचित निधी, आणखी सगळे विसरता तुम्ही, ह्या बेसिक गोष्टी विसरताय. प्रयत्न करा परत एकदा. कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, कॉन्टिंजन्सी फंड, कॉन्टिंजन्सी फंड, येस, पब्लिक अकाउंट अँड कंटिंजन्सी फंड, असे वेगवेगळे फंड्स आहेत की नाही. तो सो या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मधून मिळणाऱ्या कशामध्ये ठेवल्या जातात ठेवी. सगळ्यात पहिलं हे बघा, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम आली, आपण ज्याचा इथे उल्लेख केलाय केव्हीपी म्हणून. बरोबर, पहिल्यांदा स्टार्ट झाली 1988च्या ड्युरेशन मध्ये. आता त्या काळात काय होतं, एमर्जन्सी सिच्युएशनच्या जवळचा काळ होता तो, बरोबर की नाही, जी एक इकॉनॉमिक एमर्जन्सी क्रिएट होणार होती. तर गव्हर्नमेंटला त्या काळात काय पाहिजेत असणार आहेत, पैसे. आणि आता गव्हर्नमेंटला पैसे मिळवायचे तर गव्हर्नमेंट काय करणार, जास्तीत जास्त लोकांनी काय करावे, सेव्हिंग्स कराव्यात आणि त्या गव्हर्नमेंटला मिळवता येतील. बरोबर की नाही, आरबीआय त्यांना काय करेल, मदत करेल. कशासाठी, त्यांचा जो काही खर्च आहे तो मॅनेज करण्यासाठी. आता हे सगळं जे पार्ट कसलं आहे, फिस्कल पॉलिसी, पब्लिक फायनान्सचा पार्ट आहे आणि टॅक्सेशनचा पार्ट आहे. ओके, तर सगळ्यात आधी तर 3 अकाउंट गव्हर्नमेंटकडे आहेत असं समजा. ओके, फंड्स जे असतात ते गव्हर्नमेंट 3 अकाउंट मध्ये टाकतं. कोणतं, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया, देन कॉन्टिंजन्सी फंड ऑफ इंडिया, देन आणखी कोणतं आहे, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. ओके, 3 यांची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये यांची काय आहे, प्रॉपर नोंद आहे. आणि त्याच्या थ्रू गव्हर्नमेंटकडे हे 3 प्रकारात गव्हर्नमेंट काय करू शकतं, फंड ठेवू शकतं. असं समजा गव्हर्नमेंटच्या बँकेचे 3 अकाउंट. ओके, मग वेगवेगळे सोर्सेस आहेत गव्हर्नमेंटच्या इन्कमचे, आणि वेगवेगळ्या सोर्सेस मधून येणारं जे काही उत्पन्न आहे ते गव्हर्नमेंट काय करतं, ह्या वेगवेगळ्या अकाउंट मध्ये ठेवतं. जसं तुम्हाला व्यक्तिगतरित्या कन्सिडर करा, तुमचे बरेचसे सोर्स आहेत आणि तुमच्याकडे 3 अकाउंट आहेत. तर तुमचं पेमेंट ज्याच्यात येईल ते वेगळं, इतर इन्सेंटिव्ह असतील ते वेगळं, इतर तुम्हाला काही प्रॉपर्टी मधून मिळत असेल तर ते वेगळं, असे 3 अकाउंट तुम्ही काय केले, मेंटेन केले. तर सगळ्यात पहिलं आलं कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय असतं, टॅक्सेस अँड नॉन टॅक्स इन्कम असतं. ओके, देन दुसरं होतं कॉन्टिंजन्सी फंड ऑफ इंडिया. याच्यामध्ये काय असतं की जे काही फिक्स कलेक्शन, म्हणजे उदाहरणार्थ या सेव्हिंग स्कीम्स आपण बघतोय, हे कशात जाणार, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. पण काही फिक्स कलेक्शन असतात ते कशामध्ये असणार, कॉन्टिंजन्सी फंड. आणि हा कशासाठी युज करणार, एमर्जन्सी, जसं ऋतुजा तुम्ही सांगितलं एमर्जन्सीसाठी युज करणार. आणि ऑल एक्सपेन्सेस जे आहेत सगळे, म्हणजे पेमेंट्स वगैरे, सरकारी कर्मचाऱ्यांचे सगळे पेमेंट्स वगैरे जे फिक्स एक्सपेन्सेस आहेत ते ऑल एक्सपेन्स कशावर लेवी असणार, कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियावर. ओके, आणि जेव्हा अनप्रेडिक्टेबल एक्सपेंडिचर म्हणजे जो असणार, डिझास्टर वगैरे आला अनप्रेडिक्टेबल आहे, तो कॉन्टिंजन्सी मधून असणार. ओके, आणि जे काही तिसरं आपण अकाउंट बघितलं कोणतं, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त जे काही पैसे असणार आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड, उदाहरणार्थ पब्लिक मनी ज्याला म्हणतो. मग आता अशा सेव्हिंग स्कीम मधून गेला
तर तो पैसा तिथे राहील की नाही. आणि आर्टिकल्स यांचे आठवत आहेत का तुम्हाला काय काय आहेत? कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियाचं आर्टिकल काय आहे? 266 आणि 267. येस, व्हेरी गुड. 266 कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया पार्ट 1 सब आर्टिकल किती 1. आणि 266 सब आर्टिकल 2 हे कसलं आहे? पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. ओके, पीएआय. आणि त्याच्यानंतर कॉन्टिंजन्सीचं काय आहे? 267 सब आर्टिकल 1. सो ह्या गोष्टी आहेत ना, ह्या बेसिक आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला जोडता आलं पाहिजे करंटला तिथे. ओके, आता ही अमाऊंट जी इन्व्हेस्ट केली जाणार ती 120 महिन्यामध्ये 10 वर्षांनी, म्हणजेच काय 10 वर्षांनी तिथे काय बघायला मिळत होती? डबल झालेली. आता अशा काही गोष्टी नाहीयेत की ज्याच्यात अमाऊंट गव्हर्नमेंट डबल करू शकते. कारण का? तर इकॉनॉमिकल सिच्युएशन आपली पूर्णपणे बदललेली आहे. आता कन्सिडर केलं जातं की नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड म्हणून याला काय केलं जातं? कन्सिडर केलं जातं. आणि हा सगळा कुणाचा पैसा आहे? पब्लिक मनी. पब्लिक मनी आहे म्हणून कलेक्ट कुठे केला जाणार? पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. ओके, सो केव्हीपी सर्टिफिकेट जे आहेत ते अवेलेबल होतात 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये या किमतीचे हे सर्टिफिकेट आहे. आणि ही जी मिनिमम अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट करण्याची किती आहे? 1000 रुपये. ओके, अप्पर लिमिट तुम्ही किती पण करा, परंतु 1000 पासूनच तुमची काय होणार? इन्व्हेस्टमेंटची सुरुवात होणार. आता तुम्ही इन्व्हेस्टर आहात, तुम्ही इन्व्हेस्ट करताय, तर तुम्ही रिटर्न्स तर एक्सपेक्ट करणारच. असं आहे का की बाबा मी इन्व्हेस्ट करतोय आणि मला कोणत्याच रिटर्नची अपेक्षा नाही? असं कोणत्याही फील्डमध्ये असेल का? तर अजिबात नाही. तर सरकारकडून जे शेतकरी आहेत त्यांचं फायनान्शियल इन्क्लुजन पण व्हावं आणि त्यांना काहीतरी चांगला परतावा पण मिळावा, म्हणून किसान विकास पत्र ही स्कीम काढली. आणि त्यांना अमाऊंट 10 वर्षांनी डबल मिळत होती. म्हणजे 1 लाख टाकले तर 10 वर्षांनी 2 लाख, 10 लाख जरी टाकले 20 लाख. आता हे परवडण्यासारखं नाही राहिलं, कारण इकॉनॉमिकल सिच्युएशन टाइम नुसार काय होते? बदलत जाते. ओके, सो याच्याबद्दल ही आपण काय बघितली? थोडक्यात माहिती. व्यवस्थित रिवाइज करा, बेसिक लेक्चर सुद्धा. पुढचं आपलं आहे एम.व्ही. गंगाविलास. ओके, याबद्दल आपल्याला बघायचं आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी लॉंगेस्ट रिव्हर क्रूज जी आहे शिप एम.व्ही. गंगाविलास ती काय केलेली आहे? फ्लॅग ऑफ म्हणजेच इनॉग्रेट केली 13 जानेवारी 2023 ला. आता हे जे क्रूज आहे जवळपास 3200 किलोमीटर कव्हर करू शकते आणि 51 डे पर्यंत ती काय राहू शकते? 27 रिव्हर मध्ये इंडिया अँड बांगलादेश यामध्ये ती काय करणार? ट्रॅव्हल करणार. ओके, सो ट्रॅव्हल थ्रू 5 स्टेट्स ऑफ इंडिया. 5 स्टेट्स मधून ती काय करते? ट्रॅव्हल करते. अशी पहिलीच शिप मॅन्युफॅक्चर केली गेली आहे. ओके, जी स्टार्ट केली कुठून? वाराणसी मधून. देन ती पुढे जाणार दिब्रुगड आसाम आणि आसामच्या पुढे मग कंटिन्यू प्रवास करणार ती बांगलादेश पर्यंत. तुम्हाला इथे तिचं चित्रही दिसत असेल, अतिशय सुंदर असं तिचं काय दिसते आपल्याला? एम.व्ही. गंगाविलासचं चित्र बघायला मिळते. ओके, इमेज बघा. आता याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते बघूयात. जवळपास 3200 किलोमीटर पर्यंतच ती काय करते? डिस्टन्स कव्हर करते. लॉंगेस्ट रिव्हर क्रूज इन द वर्ल्ड आहे ही. तुम्ही टायटॅनिक बद्दल नेहमीच ऐकलं असेल, तशीच ही काय दिसते आपल्याला एकदम. चित्रच बघा तुम्ही, किती जबरदस्त तुम्हाला इथे वाटेल, बरोबर की नाही? मोठं करून दाखवते हवं तर. खूप सुंदर असं हे चित्र तुम्हाला इथे बघायला मिळेल. बघा किती लक्झुरियस वाटते पूर्णपणे, बरोबर की नाही? आणि आपण कशाबद्दल ऐकलेलं असतं? टायटॅनिक बद्दल, बरोबर की नाही? तर आपल्याकडे सुद्धा काय केलेलं आहे? अशा पद्धतीची शिप जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. किती डिस्टन्स कव्हर करते? 3200 किलोमीटर पर्यंतचा डिस्टन्स कव्हर करते आणि लॉंगेस्ट रिव्हर क्रूज इन द वर्ल्ड आहे ही. ओके, सी मध्ये तर राहू शकतात, परंतु आपण काय केलेलं आहे? रिव्हर मधली लॉंगेस्ट क्रूज किंवा शिप जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. याच्यामध्ये जवळपास 39 एम्प्लॉईज वर्क करतात. कॅप्टन महादेव नाईक हे काय आहे? ड्रायव्हर, या सफारीचे ड्रायव्हर आहेत. आणि अंतरा लक्झरी रिव्हर क्रुझेस ही सफारी काय करते? ऑपरेट करते. ओके, सो याच्यामध्ये स्पा, डॉक्टर या सर्व्हिसेस सुद्धा अवेलेबल आहेत. आणि ही क्रूज जवळपास 62 मीटर लांब आहे आणि 12 मीटर वाईड आपल्याला बघायला मिळते. ओके, तिकीट प्राइजेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही लक्झरी शिप आहे म्हणून हिचे तिकीट प्राइजेस हजारांमध्येच असणार. तर इथे किती आहेत? 25 ते 50,000 रुपये ही तिकीट प्राइस आहे. जवळपास एखादा पॅसेंजर जो आहे, इच पॅसेंजर जवळपास 20 लाख रुपये पर्यंत त्याला खर्च येणार पूर्ण इंटायर जर्नी मध्ये. जो 5 स्टेट मधून प्रवास करणार, सुरुवात होते वाराणसी पासून तर बांगलादेश पर्यंत तो जाऊ शकतो 20 लाख रुपयाच्या खर्चामध्ये. ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळे घाट सुद्धा या रिव्हर मधून प्रवास करताना लागतात. 32 टुरिस्ट जे आहेत ते सिंगापूर मधले याच्यामध्ये लोक जे आहेत ना त्यांनी पार्टिसिपेट केलेलं. सिंगापूर मधून ते कुठे आले?
भारतामधून वाराणसीला, आणि 36 टुरिस्ट जे आहेत ते प्रवास करतायत याच्यामध्ये लक्झुरी फॅसिलिटीमध्ये. ओके, तर हे कुठून आले? सिंगापूर मधून इंडियामधून वाराणसी पर्यंत जाणार, आणि वाराणसी पासून त्यांना वेगवेगळ्या घाट, वर्ल्ड हेरिटेज साईट, नॅशनल पार्क, रिव्हर घाट, अशा सिटीज ज्या आहेत ना, मग पटना, साहिबगंज झारखंड मधलं, पटना बिहार मधलं, कोलकाता वेस्ट बेंगाल मधलं, ढाका बांगलादेश, गुवाहाटी आसाम, अशा वेगवेगळ्या रिजन मधून ते काय करणार? प्रवास करत जाणार. आणि खूप अशी ही छान शिप जी आहे ती एक चांगलं काय राहणार आहे? टुरिस्ट अट्रॅक्शन राहणार आहे. आणि 32 लोक जर सिंगापूर मधले इथले टुरिस्ट येत आहेत, तर ते आपल्याकडे काय झाली? मोठी मिळकत झाली या फील्डसाठी, बरोबर की नाही? वेगवेगळ्या आपण टुरिझमला बढावा देण्यासाठी केलेल्या ह्या वेगवेगळ्या काय आहेत उपाययोजना. आणि ही एकच स्टेटमेंट तुम्हाला मेन्स मध्ये कामी येईल. जर टुरिझमच्या बाबत काही क्वेश्चन आला तर या क्रूजचं तुम्ही नाव सांगू शकता. नाव काय होतं क्रूजचं? VR MV गंगा विलास. येस, MV गंगा विलास. किती स्टेट मधून ही प्रवास करते? 5. पहिलं स्टेट सुरुवात कुठून करते ही? वाराणसी. वाराणसी मधून सुरुवात करते. आणि तिचा शेवटचा प्रवास कोणत्या याच्यामध्ये असतो? ठिकाणी बांगलादेश. बांगलादेश, बरोबर, बांगलादेश पर्यंत. ओके, किती प्रवाशांना त्यांनी कॅरी केले? 36 36. आणि 36. 32 कुठले आहेत त्यापैकी? सिंगापूर सिंगापूरचे लोक आहेत. ओके, याच्यामध्ये फॅसिलिटीज लक्झुरी आहे, तर फॅसिलिटीज सुद्धा आहेत. कोणकोणत्या? स्पा, स्पा. डॉक्टर, बरोबर की नाही? डॉक्टर यांच्यासारख्या यांसारख्या काय आहेत? सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आणि कधी स्टार्ट झाली? फ्लॅग ऑफ कधी झाली? 13 जानेवारी 13 2023. जानेवारी 2023 ला. ओके, आणि जवळपास ही किती किलोमीटरचा प्रवास करू शकते शिप बांगलादेश पर्यंत? 3200 3200, जी किलोमीटर. 51 दिवसाचा प्रवास आहे, 27 रिव्हर मधून भारताच्या. ओके, क्लिअर आहे? पुढच्या न्यूजला जाऊयात आपण. ओईसीएम स्टेटस टू अरवली पार्क, ही सुद्धा एक न्यूज होती. ओके, ओईसीएम म्हणजे काय? अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर्स. ओके, अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर हा ओईसीएम चा काय आहे? लॉंग फॉर्म आहे. अरवली बायोडायव्हर्सिटी पार्क आपल्याला जे बघायला मिळतं गुरुग्राम मध्ये. ओके, ही इंडियाची पहिली डिक्लेअर झालेली ओईसीएम साईट आहे. ओईसीएम म्हणजे काय? अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर. म्हणजे असा काही एरिया आहे तिथे चांगले कन्झर्वेशन मेजर घेतले आणि त्याला या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केलं. आणि हे कधी झालेलं आहे? वर्ल्ड वेटलँड डेच्या दिवशी. ओके, तर ओईसीएम जे आहे अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की हा अवॉर्ड जो आहे तो हा टॅग एक प्रकारे काय झाला? अवॉर्ड सारखा झाला. आणि हा टॅग देतो कोण? IUCN. IUCN बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. याच्याबद्दल काय काय माहिती आहे? मॅम ती 1948 ला इस्टॅब्लिश झाली आहे. 1948 ला इस्टॅब्लिश झाली. आणखी त्यानंतर 1964 पासून ती रेड डेटा बुक लिस्ट पब्लिश करतात. त्यामध्ये 9 कॅटेगरीज आहेत. कोणते क्रिटिकली इंडेंजर वगैरे अशा म्हणजे कॅटेगरीज मध्ये ते पक्ष्यांचं, प्राण्यांचं वर्गीकरण करतात, त्यांना संवर्धन करण्याचं काम करतात. बरोबर. आणि युपीएससीचा फेवरेट टॉपिक आहे की नाही IUCN? सो याच्याबद्दल आपल्याला माहितच पाहिजे. 48 पासून याची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. 64 पासून रेड डेटा बुक पब्लिश केलेला बघायला मिळतो. 9 कॅटेगरीज मध्ये, म्हणजे अगदी क्रिटिकली एक्सटिंक्ट, क्रिटिकली इंडेंजर्ड यांच्या पासून तर अगदी डेटा इनएडिक्वेट कुणाचा आहे, ह्या सगळ्या लिस्ट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे? वेगवेगळ्या जे पण जीव आहेत त्यांना डिवाइड केलेला आहे, बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने इथे आपल्याला काय बघायला मिळतं की IUCN हे महत्वाचं काय असणार आहे आपल्यासाठी, स्टडीसाठी. आणि युपीएससी मध्ये याच्यावर खूप सारे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले पण बघायला मिळतील. कारण का? तर जवळपास पूर्णतः आता जगामध्ये बघायला गेलं तर सगळीकडे काय कंडिशन आहे? फ्लोरा फौना जो आहे तो कमी होत चाललेला आहे. फ्लोरा फौना यालाच काय म्हणणार आपण? प्राणी आणि वनस्पती, बरोबर, हे कमी होत चाललेले आहे. आणि या सगळ्यांची मिळून काय बनते? बायोडायव्हर्सिटी बनते. सो ही जी संख्या आपल्याला कमी होताना दिसत आहे, ती संख्या कमी होऊ नये. कारण का? तर बायोडायव्हर्सिटी कमी झाली तर पूर्णपणे आपला देश सुद्धा कोलॅप्स होऊ शकतो की नाही? प्रत्येक देशाला काय फेस करायला लागणार? एक्स्ट्रीम वेदर कंडिशन फेस करायला लागणार. कारण का? नॅचरल सायकल्स आहेत. आणि नॅचरल सायकल ज्या आहेत ना,
त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं की इंटरकनेक्टेड गोष्टी असतात, ह्या आपल्या हातात नाहीयेत. आणि आपण काय करू लागलोय, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन वगैरे, त्याच्या थ्रू इंडस्ट्री एक्सपान्शन, नेचरचं एक्सप्लॉयटेशन, रिसोर्सेसचं एक्सप्लॉयटेशन, आणि अशा पद्धतीने हे जे प्राणी वगैरे आहेत त्यांना कोणती जागाच राहिली नाही, ते राहतील कुठे? बरोबर की नाही, ते राहतील कुठे? आणि यांनी राहायचं कुठे? तर मग ते काय होतात, स्थलांतरित होतात. आणि मग ह्युमन अॅनिमल कन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतोय. मग IUCN काय करते की बाबा तुमच्या देशामध्ये कोणकोणते प्राणी आहेत आम्ही लिस्ट करून देतो, त्यांची तुम्ही काय करा, काळजी घ्या, त्यांचं संवर्धन करा, वाढवा त्यांना. आणि इंडियाने पण काय केलं, ऍक्सेप्ट केलं. आणि कधी केलं इंडियाने ऍक्सेप्ट? 1969 मध्ये इंडिया काय झालं, या गोष्टीमध्ये किंवा IUCNचं एक मेंबर कंट्री म्हणून इस्टॅब्लिश झालं. ओके. सो ह्या बेसिक फॅक्ट होत्या IUCN बद्दल. जवळपास 1,16,000 स्पीसीज या रेड लिस्ट मध्ये काय केलेल्या आहेत, मेन्शन केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. ओके, लक्षात येत आहेत इतक्या गोष्टी? लक्षात येत आहेत का? हे लक्षात ठेवत चला. ह्याच्यानंतर याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी बघा कोणत्या उचलायच्या आहेत. OECM एरिया जे आहेत ते कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, याच्यामध्ये 2018 पासून हे डिक्लेअर करण्यात येत आहे. ओके, हा टॅग जो आहे त्याच्यामध्ये लिगॅलिटी नाहीये, इट कॅरीज नो लिगॅलिटी, फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा इम्प्लिकेशन. हा फक्त काय आहे, एरिया जिथे बायोडायव्हर्सिटी चांगल्या पद्धतीने बघायला मिळते, इंटरनॅशनल मॅपवर कुठेही जिथे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत त्या एरियांना हे डिक्लेअर करते. आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कोणकोणते आहेत इंडियामध्ये? पश्चिम घाट. पश्चिम घाट, आणखी 2 आहेत. सुंदरबन पण आहे का मग? तिकडचाच रिजन आहे. एक तर कोणता, वेस्टर्न घाट, आणि दुसरा कोणता आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये, जो कोणामध्ये विभागलेला आहे, इंडिया आणि नेपाळ. तर बरोबर की नाही? सो अशा पद्धतीने आपल्याला 2 हॉटस्पॉट इथे बघायला मिळतात. आता हे हॉटस्पॉट आपण बघितले, हॉटस्पॉटची डेफिनेशन काय होती, आठवतात का काही बेसिक गोष्टी? हॉटस्पॉटची डेफिनेशन काय आहे? जिथे खूप साऱ्या वन्यजीवांचा काय बघायला मिळतो, आपल्याला क्लस्टर बघायला मिळतो. बरोबर की पण नाही? ते खूप दुर्मिळ साऱ्या वस्तू आहेत, इंडेमिक स्पेसिस. त्यांच्या येस, जीवाला तिथं जास्त प्रमाणात बायोडायव्हर्सिटी. येस, जास्त प्रमाणात अबंडन्स मध्ये बघायला मिळतात. आणि दुसरं म्हणजे काय, काय म्हणणार होते मी, दुसरं एक डेफिनेशन वाईज जर बघायचं झालं तर जवळपास किती, 70% असा एरिया ज्यांनी 70% हे काय केलेलं आहे, लॉस्ट केलेला आहे. असा एरिया ज्यांनी 70% बायोडायव्हर्सिटी लॉस्ट केलेली आहे त्याला बायोडायव्हर्सिटी. आणि तरीही त्यांच्या तिथे विपुल प्रमाणात काय बघायला मिळते, बायोडायव्हर्सिटी. अशा एरियाला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. ओके, नॉर्मन मेयर यांनी काय केलेली होती, ही डेफिनेशन आपल्याला दिलेली बघायला मिळते. आता यांनी काय केलं, प्रपोजल एक डिक्लेअर केलं अरवली बायोडायव्हर्सिटी पार्क साठी, ज्यांनी IUCN ने मग 2020 मध्ये डिक्लेअर केलं. बाय द नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी थ्रू एक प्रपोजल पाठवलं की तुम्ही या एरियाला काय केलं पाहिजे, प्रोटेक्टिव्ह एरिया म्हणजेच काय, कन्झर्व केलं पाहिजे. तुम्ही याच्यासाठी अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर घेतले पाहिजेत, जेणेकरून इथल्या ज्या काही इंडेमिक स्पेसीज आहेत त्या इथेच व्यवस्थित राहतील. आता इंडेमिक स्पेसीज आपण कोणाला म्हणतो, अशा स्पेसीज ज्या ठराविक ठिकाणीच सापडतात. वेस्टर्न घाट मध्ये सापडतात तर त्या तिथेच भेटतील, त्या ईस्टर्न घाट मध्ये नाही भेटणार. ईस्टर्न घाट मध्ये सापडतात त्या ईस्टर्न घाट मध्येच आपल्याला बघायला मिळतील. ओके, त्याला आपण काय म्हणतो, इंडेमिक स्पेसीज म्हणून ओळखतो. आता हे जे बायोडायव्हर्सिटी पार्क आहे जवळपास 390 एकर मध्ये आहे, अरवली बायोडायव्हर्सिटी पार्क. ओके, आणि सेमी ऍरिड व्हेजिटेशन पार्क आहे हे. 300 इंडेमिक प्लांट्स इथे आहेत, 1,01,000 ट्रीज आहेत, 43,000 श्रब्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि इतर खूप साऱ्या बर्ड्सच्या वगैरे स्पेसीज आहेत. जवळपास 40 इयर ओल्ड मायनिंग एरिया पण तिथे बघायला मिळतोय. ओके, देन बरेचसे सिटीजन्स आणि एन्व्हायरमेंटलिस्टने काय केले, एफर्ट घेतले आणि कुठेतरी ह्या गोष्टी इथे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. कारण मायनिंग मुळे काय होतं, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजेच काय, निसर्गाची हानी बघायला मिळते. आता हे जे वर्क आहे 2010 मध्ये सिटीजन्सचा ग्रुप होता, आय एम गुरगाव. ओके, या सिटीजनच्या ग्रुपने काय केलेलं आहे, एफर्ट घेतलेले आहेत हे प्रोटेक्ट करण्यासाठी, मायनिंग वगैरे इथे नको. आणि गुरुग्राम म्युन्सिपल कॉर्पोरेशनने एक MOU साईन केला हिरो मोटोकॉर्प लिमिटेड बरोबर एप्रिल 2022 मध्ये. कशासाठी, तर आमच्या इथे इकोलॉजिकल रिस्टोरेशन आणि कन्झर्वेशन व्हावं. कुठे, अरवली बायोडायव्हर्सिटी पार्क मध्ये. कधी केला MOU साईन, 2022 ला. आणि कधीपर्यंत असणार, 2031 पर्यंत एकत्र हे दोन्ही काम करणार.
जेणेकरून आमच्याकडची बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्ट राहील. इकोलॉजिकल रिस्टोरेशन म्हणजेच काय? प्रोटेक्शन करणं. हे जो पण जैविक फ्लोरा फौना आपल्याला बघायला मिळतोय, जे प्राणी व्हेजिटेशन, बरोबर की नाही, सो त्यांना काय केलं पाहिजे? प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि कन्झर्वेशन पण केलं पाहिजे. काही संवर्धनासाठी स्ट्रॅटेजीज पण कुणाबरोबर केलं त्यांनी? हिरो मोटो कार करून. ओके, वर्क कोणापासून स्टार्ट झालेला आहे? सिटीजनचा ग्रुप 2010 ला. ओके, आयाम गुरगाम यांच्या सोबत. आणि एवढ्या स्पेसिस आणि एवढा ओल्ड एरिया जो आहे तो आता काय कन्सिडर केला जातोय? OECD, सॉरी, OECM स्टेटस त्याला मिळालेला आहे. OECM म्हणजे काय? अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर. ओके, सो क्लिअर आहे हा सुद्धा टॉपिक. आपण खूप सारे डायव्हर्स टॉपिक मिक्स करतोय, जसं की काही एन्व्हायरमेंटचे घेतोय, काही इकॉनॉमिकल आहेत, कधी पॉलिटिकल आहेत, कधी अवॉर्ड्स आहेत, कधी व्यक्ती आहेत. सो मिक्सचरने आपण काय करतोय? हे करंट अफेअर्स पाहत आहोत. आणि जवळपास आपल्याला ही सिरीज अशीच कंटिन्यू करायची 2023 पासून 2024 कंटिन्यू करूयात. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी 24 ला पण फायदा होईल आणि पुढच्या अटेम्प्टला सुद्धा 23च्या सुद्धा कधी कधी काय होतात 23-24चा डेटा विचारला जातो. तर तिथेही तुम्हाला 2025 साठी सुद्धा याची मदत होईल. ओके, खूप साऱ्या बॅकग्राऊंड क्लिअर होतोय, बेसिक कन्सेप्ट सुद्धा तुमच्या याच्यामधून क्लिअर होत जाणार आहेत. देन सर सुद्धा बरेचसे करंट अफेअरचे सेशन्स अपलोड करत आहेत आपल्या युट्यूब चॅनलवर. आताच एक आचारसंहितेचं इन डिटेल लेक्चर सरांनी अपलोड केले, तेही पहा. आणि आजच्या याच्यामध्ये तुम्हाला कोणतं पाहायचंय कम्प्लीट करण्यासाठी? ग्रीन बॉन्ड्सचं हे लेक्चर सुद्धा पाहायचंय. म्हणजे आपला हा पूर्ण एक आणखी तुमचा एक तासाभराचं करंट अफेअर त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम. ओके, थांबायचं मग. मॅम ते लास्ट टॉपिकचे क्वेश्चन राहते ना विचारायचे. विचारू का OECM चे? येस मॅम. ओके, OECM चा लॉंग फॉर्म सांगा. अदर इफेक्टिव्ह एरिया. Other effective area-based conservation measures. ओके, अदर इफेक्टिव्ह एरिया बेस्ड कन्झर्वेशन मेजर. कुठे घेतले गेले? OECM चा दर्जा कुणाला मिळाले सध्या? अरवली पार्क, गुरुग्राम. ओके, अरवली पार्क कुठे आहे ते? गुरुग्राम. ओके, गुरुग्राम येथे. आणि हे OECM टॅग जो आहे तो कोण देतं? IUCN. IUCN, IUCN. येस, IUCN चा लॉंग फॉर्म? International Union for Conservation of Nature. Conservation of nature. येस, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. कधी इस्टॅब्लिश झाली? 1948. 1948. 1948. आणि ती काय पब्लिश करते? रेड बुक. Red data. रेड डेटा बुक. रेड डेटा बुक. कधीपासून? 1964. आणि इंडिया कधी पार्टिसिपेट झाले त्याच्यामध्ये? 1969. 1969. किती कॅटेगरीज मध्ये हे डेटा बुक पब्लिश होतं? 9 No. हे पण category. येस, 9 कॅटेगरीज मध्ये. सांगा बरं कोणकोणत्या 9 कॅटेगरी? नामशेष. येस, एक्सटिंक्ट. सेकंड? जंगलातून नामशेष. येस, एक्सटिंक्ट इन वाइल्ड. फर्स्ट एक्सटिंक्ट. सेकंड एक्सटिंक्ट इन वाइल्ड. थर्ड क्रिटिकली इंडेंजर्ड. देन फोर्थ इंडेंजर्ड. बरोबर, क्रिटिकली इंडेंजर्ड, इंडेंजर्ड. देन फिफ्थ Vulnerable. vulnerable. देन नियर थ्रेटन, लिस्ट कन्सर्न आणि डेटा Efficient. डेफिशियंट. आणि लास्ट वन इज नॉट इव्हॅल्युएटेड, ज्यांची माहितीच नाहीये. अशा पण प्रजाती असू शकतात. सो लक्षात कसं ठेवायचं? सगळ्यात आधी पहिलं काय असणार? जे नाहीच आहे अस्तित्वात, संपून गेलं होतं पण संपून गेलं, एक्सटिंक्ट. मग एक्सटिंक्ट आहेत पण कुठे? वाईल्ड मध्ये. पण आपण प्रोटेक्ट करून ठेवलेत लॅब मध्ये. 2 लक्षात राहिलं. पेअर लक्षात ठेवा ही. ओके, ही पेअर लक्षात ठेवल्यानंतर ज्यांची कंडिशन काय आहे? खराब आहे, ते येणार की नाही? ही पेअर नंतर कोण येणार? बाबा वाईल्ड मध्ये नाहीये ते, कुठे आहेत आता? लॅब मध्ये. म्हणजे एक्सटिंक्ट इन वाईल्ड झालं, 2 झाल्या. त्याच्यानंतर तिसरी कोणती असणार आहे? क्रिटिकली इंडेंजर, ज्यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे, धोक्यात आलेल्या प्रजाती. क्रिटिकली इंडेंजर, ज्यांची परिस्थिती खराब झाली, म्हणजे ते वाईल्ड मध्ये आहेत, वनांमध्ये आहेत, पण कशी आहे संख्या? खूप कमी, कधी पण संपू शकेल वनांमधून. हे 3. क्रिटिकली इंडेंजर्ड झाल्यानंतर क्रिटिकल शब्द काढून टाका, इंडेंजर्ड. इथं आलं चौथं. चौथ्यानंतर अशा आहेत ज्या इंडेंजर्ड मध्ये जाऊ शकतात, म्हणजे कोणत्या? वल्नरेबल. बरोबर, अशा आहेत ज्या इंडेंजर्ड मध्ये इंटर करू शकतात, कोणत्या? वल्नरेबल. या 5 पहिलं लक्षात ठेवा. लक्षात आले 5?
एक्सटिंक्ट, Yes. एक्सटिंक्ट इन वाईल्ड. देन थर्ड कोणतं होतं? क्रिटिकली Critically क्रिटिकली एंडेंजर्ड. फोर्थ endangered. एंडेंजर्ड. बरोबर. फिफ्थ Vulnerable. वल्नरेबल. ओके. यांच्यानंतर मग उरला कितीचा ग्रुप? 4चा ग्रुप. 4च्या ग्रुप मध्ये कोण येणार पहिला? नियर टू थ्रेटन. नियर थ्रेटन. राईट. धोक्यात, जस्ट धोक्यात आलेल्या, नियर थ्रेटन. देन लिस्ट कन्सर्न, ज्यांची Least जास्त concern. काळजी करायची गरज नाहीये. लिस्ट कन्सर्न, ज्यांचा डेटा अपुरा आहे, डीडी, डेटा डेफिशियंट. आणि चौथं कोणतं असणार आहे? नॉट Not इव्हॅल्युएटेड. evaluated. नॉट इव्हॅल्युएटेड. म्हणजे हे 5 आणि हे 4 असे 2 ग्रुप झाले की नाही. आणि हे असं व्यवस्थित लक्षात राहतं. आणि ह्या ज्या 9 कॅटेगरीज आहेत ना, यांच्यामध्ये असणाऱ्या प्रजातींवरच युपीएससी दरवर्षी क्वेश्चन विचारते. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींचा स्टडी एकदम प्रॉपर आणि छान करायचा आहे. यावर्षी नॉक्टरल नेचरवर विचारलेला क्वेश्चन, बरोबर की नाही, 2023च्या पेपरमध्ये. देन आणखी कोणता विचारलेला आहे? आय थिंक स्क्विरल बद्दल विचारलेला, बरोबर की नाही. तर असे वेगवेगळे क्वेश्चन येतात जे आययुसीएन कॅटेगरी मधली जे घटक असतात ना, त्यांच्यापैकीच विचारतात. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. घारियल वर वगैरे विचारलेला, त्याचे बरेचसे क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले आहेत. आणि एन्व्हायरमेंट फेवरेट टॉपिक होत चाललाय युपीएससीचा. तर ह्या छोट्या छोट्या न्यूज मधून पण काय करायचं, बॅकग्राऊंड बरंचसं क्लिअर करून घ्यायचं. तर आपली ही सिरीज अशीच चालू राहणार आहे आणि बऱ्याचशा बेसिक गोष्टी तुम्हाला परत काय होणार आहेत, रिवाइज होणार आहेत. एकदा 23चं संपलं, 2024चं एकदम अलाईन आपण स्टार्ट करूयात. संडेला प्रोबॅबली काय करूयात, समजा पूर्ण 4-5 दिवस आपण सॅटर्डे किंवा फ्रायडेला एक सुट्टी ठेवूयात. आणि संडेला काय करूयात, आपण पूर्णतः 2024ची सुरुवात करूयात. म्हणजे हे जुनं पण होत आहे आणि नवीन करंट अफेअर पण आपण काय करतोय, कंटिन्यू चालू ठेवतोय. म्हणजे ते बरोबर आपलं वर्षभर चालत राहील. ओके. आणि हा जुना पूर्णपणे बॅकलॉग आहे, तो पण कंटिन्यू जास्त लेक्चर घेतल्यामुळे संपून जात जाईल. तर जवळपास आपले असे छोटे मोठे 4-5 टॉपिक होऊ लागले तर छान छान आपले हे कव्हर होऊन जाईल. ओके. थांबायचं मग. येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता तुमच्यापैकी ओळखीपैकी जे पण असतील त्यांना सांगा की आपल्या ऍपवर आपण फ्री कोर्स सुद्धा करंट अफेअरचा लॉन्च केला. आणि तुम्ही सुद्धा, कारण पूर्णतः 0 प्राइस ठेवता येत नाही, तर आपण सिंगल 1 रुपीज ठेवलेला आहे. तो कोर्स तुम्ही काय करा, ऍक्सेस करा. म्हणजे तुम्हाला डेलीची लिंक जी आहे ती तिथं मिळेल. ओके. 1 रुपीज मध्ये आपण हे केलेलं आहे. 0 रुपीज आपल्याला ऍपवर ठेवता येत नाही. तर 1 रुपीजचा तो कोर्स आहे, तो ऍक्सेस करा. तुम्हाला तिथे काय मिळत जाईल, लिंक मिळत जाईल. आणि रेग्युलर जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा मी प्रयत्न करेन की तिथे अपलोड आपण करत जाऊयात. आणि तुम्हाला ही जी पीपीटी आहे हीच नोट्स मध्ये मी शेअर करत जाईल. म्हणजे ज्याला रिवाइज करायचे किंवा शॉर्ट नोट काढायचे असतील, कुणाला इम्पॉर्टंट तेवढेच पिक करायचे, तर ते शॉर्ट क्रिस्प नोट तुमच्या याच्यातून बनवू शकतात. ओके. शक्यतो ट्राय करा 2024च्या क्रिस्प काढायला घ्या, आता 23च्या काढू नका. म्हणजे काय होईल की 2024चं जे आहे ते प्रॉपर कम्प्लीट होईल ना तुमचं. आणि त्याच्या नोट्स चांगल्या 25 साठी रेडी राहतील. आता कसे धावपळीचे दिवस आहेत, 2 महिन्यात तुमची रिव्हिजन आणि पीवायक्यूज, क्वेश्चन पेपर्स, टेस्ट सिरीज यांच्यासाठी तुमचा वेळ पाहिजे हा, जेवढाही वेळ आता तुमच्याकडे आहे. ओके. थांबायचं मग. Yes, ma'am. ओके. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. Thank you, ma'am. वेलकम.